आम्ही म्हणत नाही आहोत की सगळ्या लोकांना जेलमध्ये टाका. आम्ही म्हणत नाही आहोत ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही त्यांनाही त्याच्यामध्ये अडकवा. आम्ही म्हणत नाही आहोत अहवाल आमच्या म्हणण्याप्रमाणे लिहा, आम्हाला शेजारी बसवा आणि मग लिहा, असं अजिबात म्हणत नाही आहोत. 2-2 महिने झालं त्या ठिकाणी अहवाल तुमच्या दालनामध्ये तिथं महिला येऊन बसतायत, त्यांना अरेरावीची भाषा करताय. मला तेवढंच काम आहे का, मला दुसरंच काम आहे का, कशासाठी आणि काय काम आहे तुम्हाला? मग शासनाचा पगार तुम्ही कशासाठी घेताय? त्या महिलांची सेवा देण्यासाठी तुम्ही शासनाचा पगार घेताय, तुमच्या घरच्या लोकांची सेवा देण्यासाठी नाही. तुमची जी काही घरची कामं आहेत तर ड्युटीच्या नंतर करायची. जिथं तुमची तक्रार असेल ती तक्रार तुम्ही ऐकून घ्यायची. मग त्यात सीओ असतील, तिथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुम्ही जाधव असाल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणाला वाचवण्यासाठी केल्या आहेत? तुम्ही कुठल्या नेत्याच्या बळी पडलायत? तुम्ही कुठल्या नेत्याचे तुम्ही बांधील आहात? कुठल्या नेत्याचे तुम्ही मिंदे आहात? हे जाधव यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. शासनाचा पगार तुम्ही घ्यायचा आणि भ्रष्टाचारी लोकांची गुलामी तिथं बसून करताय, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्या दमडीचे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या प्रेशर खाली येऊन तुम्ही तिथं शासनाचा पगार घेऊन भलत्याच काहीतरी तिथं ओळी लिहिता, पण लिहिता तर लिहिता 2-2 महिने लिहित बसता. 3-3, 4-4 महिने जर एखाद्या प्रकरणाला लागत असेल, पुरावे असून सुद्धा जाधव यांना कुणाच्या प्रेशर खाली ठेवून हा अहवाल लांबवायला लावलेला आहे. त्यातली माणसं गाळायची इतकं काय? कुणाची ती माणसं आहेत? कुठल्या मंत्र्यांची माणसं आहेत? कुठल्या नेत्याची माणसं आहेत? मग ती जयकुमार गोरेंची आहेत का, पंकजा मुंडेंची आहेत का, धनंजय मुंडेंची आहेत का, बजरंग सोनवणे यांची आहेत का, तिथल्या संदीप क्षीरसागरांची आहेत का, सुरेश धसांची आहेत का? ही नेमकी कुणाची माणसं आहेत? ही जे काही भ्रष्टाचार करतायत ते कोण वाचवतायत? जाधव यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. मला खाजगीत माहिती मिळाली की जाधव म्हणाले माझ्यावर खूप प्रेशर आहे. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्याकडे एक पत्र आहे. हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड जितीन रहमान यांनी हे काढलेलं पत्र आहे. हे पत्र कशासाठीचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या काळामध्ये सांगतो आणि या पत्राचा किती प्रमाणामध्ये आदर करण्यात आलेला आहे हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. हे पत्र प्रतिलिपीमध्ये कुणाला केलंय हे अगोदर सांगतो आणि पत्रात काय लिहिलंय पुन्हा सांगतो. प्रतिलिपीमध्ये हे लिहिलंय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुंबई यांना सविनय सादर. माहितीस्तव सादर. माननीय उप आयुक्त विकास विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सविनय माहितीस्तव सादर. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांना माहितीस्तव सादर. या 3 प्रमुख मोठ्या व्यक्तींना, या विभागावर नियंत्रण असलेल्या व्यक्तींना हे पत्र मेन्शन केलं आहे. त्यांना प्रत म्हणून माहितीस्तव सादर करण्यात आलेला आहे. हे एका चौकशी समितीचं पत्र आहे. कुठल्या चौकशी समितीचं? मराठी महाराष्ट्र आणि ज्या महिला आहेत, ज्या होतकरू महिला आहेत, त्या या प्रकरणाला लावून धरलेल्या महिला आहेत. त्या महिलांच्या न्यायासाठी म्हणण्यापेक्षा हा शासनाला न्याय मिळवून देण्याचा लढा आहे, जो उमेद अभियानामध्ये इथल्या स्थानिकच्या जिल्हा पातळीवरच्या आणि तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. तो भ्रष्टाचार उकरून बाहेर काढण्यासाठी या गोरगरीब महिला त्या ठिकाणी लढतायत आणि त्या संदर्भामधलं हे पत्र आहे. आता या पत्रामध्ये काय संदर्भ लिहिलेले आहेत आणि त्यानुसार संदर्भ क्रमांकाला इथं अनुसरून काही मजकूर खाली लिहिण्यात आलेला आहे. ते संदर्भ मी वाचतो. राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई कार्यालयाचे पत्र जावक क्रमांक 22/9/3/2025 दिनांक 28/7/2025. जावक क्रमांक 15/51/2025 दिनांक 17/10/2025. श्रीमती सौमित्रा महादेव गीते, राहणार मोहा, तालुका धारूर व इतर ग्रामसखी यांची तक्रार दिनांक 8/3/2026. शिरूर तालुक्यातील प्रभाग संघ ग्रामसंघ पदाधिकारी आणि इतर महिला सदस्य यांची तक्रार, अर्ज दिनांक 23/3/2026. अपर आयुक्त विकास विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक 17/3/2026. आता हे 2-3 संदर्भ आहेत आणि ह्या संदर्भामध्ये वेगवेगळे, आता ते खूप मोठी पत्र आहेत, ही तर फक्त संदर्भ लिहिले आणि त्या पत्रामध्ये काय तक्रारी लिहिली त्याचे संदर्भ आहेत आणि या संदर्भानुसार काय पुढे लिहिलंय हे तुम्हाला मी दाखवतो.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावर प्राप्त होणाऱ्या तक्रारी ह्या अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत असतात, त्यामुळे त्या तक्रारींची चौकशी निपक्षपाती होण्याच्या दृष्टीने संदर्भ क्रमांक 2 अन्वये जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 अन्वये श्रीमती सुमित्रा महादेव गीते, राहणार मोहा, तालुका धारूर व इतर ग्रामसखी यांनी तक्रार अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये उमेद अभियान कार्यालय, पंचायत समिती धारूर येथील ग्रामसखी यांच्या मानधन संदर्भामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत तक्रार सादर केली आहे. संदर्भ क्रमांक 4 अन्वये शिरूर तालुक्यातील प्रभाग संघ, ग्रामसंघ पदाधिकारी आणि इतर महिला सदस्य यांनी शिरूर तालुक्यातील सुप्रभा खेडकर आणि त्यांच्या इतर सहकारी यांनी विविध व्यवहारात घोटाळे केले असल्याची तक्रार दिलेली आहे. संदर्भ क्रमांक 5 या अन्वये माननीय अपर आयुक्त विकास विभाग आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार प्राप्त तक्रारीची चौकशी जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्याबाबत सूचना प्राप्त आहे. त्या अनुषंगाने सदर प्राप्त तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती वर्ग करण्यात येत आहे. तरी सदर तक्रारीची चौकशी करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल 10 दिवसाच्या आत सादर करावा. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीमधील कोणताही सदस्य अनुपस्थित असल्यास प्रभारी अधिकारी यांनी समितीमध्ये सहभागी होऊन चौकशीची प्रक्रिया सुरू ठेवावी. आजपासून 10 दिवसाच्या आत चौकशी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी असं इथं म्हटलेलं आहे. आणि इथं कोणाला हे प्रति केलंय खाली जाधव व्ही.पी. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, अध्यक्ष ही अध्यक्ष जाधव आहेत. जाधव यांच्या अध्यक्षेखाली काकडे पी.बी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद बीड, तसेच ससे एम.एस. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बीड, श्रीमती मुळीक जे.पी. गट विकास अधिकारी पंचायत समिती माजलगाव महिला सदस्य, नवले एस.एस. कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बीड हे सदस्य सचिव आहेत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आहे. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. ही समिती कधी नेमण्यात आलेली आहे? 20/5/2026 ला. आज काय तारीख आहे? 29/7/2026. 2 महिने उलटून गेले. याचा अहवाल अजूनही सादर केला असल्याची कुठलीही माहिती नाही. मी एक दिवशी जाधव यांना फोन केला की हा अहवाल तुम्ही कधी सादर करणार आहात, म्हणजे त्याला फोन करून 2 आठवडे झाले असतील जास्तीत जास्त. तेव्हा सुद्धा तो अहवाल सादर केलेला नव्हता. ते म्हणले आज अहवाल जाईल. इथे मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 10 दिवसाच्या आत हा चौकशी अहवाल, इथं चक्क 5 लोक चौकशीमध्ये नेमलेली आहेत आणि 10 दिवसाच्या आत हा अहवाल सादर करायला सांगितलेला होता. 2 महिने उलटून गेलेले आहेत, अहवाल सादर केलेला नाही. काय म्हणून हे अध्यक्ष आणि इथले सदस्य करतात समितीचे? जतीन रहमान यांनी त्यांना आतापर्यंत काय सूचना दिल्या आहेत, त्यांच्याकडं काय सगळी माहिती आहे याबद्दल मी विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. या उमेद अभियानाच्या घोटाळ्यामध्ये तालुका स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत आणि तिथून मंत्र्यांपर्यंत सुद्धा धागेदोरे असल्याचं सांगितलं जात आहे. ग्रामविकास मंत्र्यांचा पीए इथल्या स्थानिकच्या एका जिल्हा स्तरावरच्या महिला पदाधिकाऱ्याला अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खालच्या लोकांना दम देतोय अशी माहिती मला मिळाली. आता ती माहिती खरी की खोटी हे मी पाहण्यासाठी प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे जर या प्रकरणामध्ये असतील तर हा तिढा सुटायलाच नको, सुटूच शकत नाहीत. जर मंत्री अशा प्रकारचे जिल्हा स्तरामधून असं ओढून घेणार असतील तर काय बोलणार? तुम्ही आम्ही किती झगडलोत तरी आत्ता देशामधली राज्यामधली काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मात्र एकीकडं हे लाचखोर भ्रष्टाचारी अधिकारी शासनाच्या तिजोरी लुटून खात असतील. यांना 30-30, 40-40 हजार रुपये शासनाचा पगार सुद्धा, हा पगारही त्यांना पुरत नाहीत. त्यांच्या आयुष्य आरामासाठी हे भ्रष्टाचार करतील, गोरगरीब लोकांच्या योजनेमधले पैसे खातील आणि मंत्री त्यांना वाचवणार असतील तर अत्यंत देशाचं दुर्दैवी हे सगळं चित्र आहे. जिल्ह्याचं दुर्दैवी चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. जाधव हे नेमकं काय करतात? 10 दिवसाच्या आत अहवाल सादर करायला सांगितलेला होता. मग जाधव रोज एक ओळ त्या अहवालाची लिहितायत का? किंवा कुणाकुणाला या अहवालामधून, ह्या
चौकशीच्या अहवालामधून गाळायचं आहे हे सगळं ठरवून चाललंय का? कुणाच्या प्रेशर खाली जाधव काम करतात, कुणाच्या म्हणण्यानुसार काम करतात, हा त्यांना माझा प्रश्न आहे. हे जे कोणी भ्रष्टाचारी लोक आहेत, मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि सदरील गोरगरीब महिलांनी कागद ना कागद तिथं कार्यालयामध्ये जमा केलाय ह्या भ्रष्टाचारी लोकांचा. कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना त्या लोकांचे चेक वटवले. ते बँकेचे पदाधिकारी, अधिकारी सुद्धा, मॅनेजर सुद्धा दोषी आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे असं मी त्याच रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. जिल्हा प्रशासनानं जतीन रहमान यांनी या सगळ्या गोष्टी बारकाईने हाताळायला हव्यात. जतीन रहमान यांचं हे खालचे अधिकारी, यंत्रणेतले अधिकारी, साधे कंत्राटी कर्मचारी हे जर तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही कशाला तिथं खुर्चीवर म्हणून बसता? खुर्चीला ओझं कशासाठी? ते तुम्हाला मागच्या काळातही म्हटलं होतं. खालची यंत्रणा तुमचं ऐकत नसेल हे सुद्धा मान्य मी केलं होतं. मात्र जर 2-2 महिने तुम्ही त्यांना विचारणारच नसाल की तुम्ही नेमकं काय करताय, तर आमचे प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी उपस्थितच आहेत. तुम्हाला आम्ही किती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सवलतीच्या द्यायच्या? 3-3, 4-4 महिने जर एखाद्या प्रकरणाला लागत असेल, पुरावे असून सुद्धा जाधव यांना कुणाच्या प्रेशर खाली ठेवून हा अहवाल लांबवायला लावलेला आहे. त्यातली माणसं गाळायची का काय? कुणाची ती माणसं आहेत? कुठल्या मंत्र्यांची माणसं आहेत? कुठल्या नेत्याची माणसं आहेत? मग ती जयकुमार गोरेंची आहेत का? पंकजा मुंडेंची आहेत का? धनंजय मुंडेंची आहेत का? बजरंग सोनवणे यांची आहेत का? तिथल्या संदीप क्षीरसागरांची आहेत का? सुरेश धसांची आहेत का? ही नेमकी कुणाची माणसं आहेत? हे जे काही भ्रष्टाचार करतायत ते कोण वाचवतायत? जाधव यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. मला खाजगीत माहिती मिळाली की जाधव म्हणाले माझ्यावर खूप प्रेशर आहे. ते सीओनी त्यांची समिती नेमली. सीओ त्यांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना ते म्हणतात तुम्हाला काय माहिती माझ्यावर काय प्रेशर आहे म्हणून? तुम्ही कशाला अगोदर समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला? सांगायचं माझ्यावर प्रेशर आहे, मी आता समितीचा अध्यक्ष होणार नाही. दुसरा कुणीतरी नेमता आला असता. राज्यभरामध्ये खूप माणसं पडलेले आहेत. एखादा रिटायर्ड न्यायाधीश तिथे नेमला असता, त्यांनी चौकशी करून दिली असती. कशा म्हणून तुम्ही त्या चौकशीची समितीची जबाबदारी घेतली? तुम्हाला जर दबावच सहन करायचा होता, दबावाखाली येऊन चुकीचे अहवाल जर द्यायचे होते, तर कशाला तुम्ही त्या अध्यक्षपदावर बसलात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणाला वाचवण्यासाठी केल्यात? तुम्ही कुठल्या नेत्याच्या बळी पडलात? तुम्ही कुठल्या नेत्याचे तुम्ही बांधील आहात? कुठल्या नेत्याचे तुम्ही मिंदे आहात? हे जाधव यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. शासनाचा पगार तुम्ही घ्यायचा आणि भ्रष्टाचारी लोकांची गुलामी तिथं बसून करताय, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्या दमडीचे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या प्रेशर खाली येऊन तुम्ही तिथं शासनाचा पगार घेऊन भलत्याच काहीतरी तिथं ओळी लिहिता. पण लिहिता तर लिहिता 2-2 महिने लिहित बसता. तुम्हाला कोणी विचारायलाच नाहीये का? तुमची जी काही वयाचा कार्यकाळ, तुमच्या नोकरीचा कार्यकाळ जर पाहिला तर मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये असा गैरसमज आहे. लोक येतात, तक्रार करतात, थकून जातात, पुन्हा काहीच विचारत नाहीत. मग आपण बसल्या बसल्या कोणाच्याही म्हणण्यानुसार कोणालाही खुश करण्यासाठी, कोणालाही काहीतरी मिळवण्यासाठी, सोडण्यासाठी आपला 4-2 ओळींचा अहवाल लिहायचा आणि सादर करायचा, तो कुठेही बाहेर काढायचा नाही. असं जर तुमच्या मनामध्ये गैरसमज असेल तर तो दूर करा. तुम्हाला कायदेशीर पद्धतीनं चौकशीला सामोरं जावं लागणार आहे आणि जे कायदेशीर चौकटीमध्ये लिहावं लागतं तेच तुम्ही लिहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही म्हणत नाही आहोत की सगळ्या लोकांना जेलमध्ये टाका. आम्ही म्हणत नाही आहोत ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही त्यांनाही त्याच्यामध्ये अडकवा. आम्ही म्हणत नाही आहोत अहवाल आमच्या म्हणण्याप्रमाणे लिहा, आम्हाला शेजारी बसवा आणि मग लिहा, असं अजिबात म्हणत नाही आहोत. 2-2 महिने झालं त्या ठिकाणी अहवाल तुमच्या दालनामध्ये तिथं महिला येऊन बसतात, त्यांना अरेरावीची भाषा करताय. मला तेवढंच काम आहे का? मला दुसरंच काम आहे का? कशासाठी आणि काय काम आहे तुम्हाला? मग शासनाचा पगार तुम्ही कशासाठी घेताय? त्या महिलांची सेवा देण्यासाठी तुम्ही शासनाचा पगार घेताय, तुमच्या घरच्या लोकांची सेवा देण्यासाठी नाही. तुमची जी काही घरची कामं आहेत त्या ड्युटीच्या नंतर करायची. जिथं तुमची तक्रार असेल ती तक्रार तुम्ही ऐकून घ्यायची. मग त्यात सीओ असतील, तिथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुम्ही जाधव असाल, तिथला कुठलाही एखादा कर्मचारी आहे तो जनतेचा सेवक आहे. जतीन रहमानही सेवक आहेत आणि जाधव तुम्ही सेवक आहेत. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी ते सुद्धा जिल्ह्याचा सेवक आहे. सगळे लोक सेवक आहेत. जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या खिशातून पैसा जातोय. ते तुमचं घरचं काम करायला तुम्हाला ते नेत नाहीत. तुम्ही शासनाच्या कार्यालयामधून शासनाचं कामच तुम्ही करायला पाहिजे. अशी सगळी परिस्थिती असताना तुम्ही भलते नेत्यांचं प्रेशर बाळगून कोणाच्या तरी 10-5 रुपयाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने जर अहवाल देणार असाल तर त्या अहवालाला कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जाईल, असं येणाऱ्या काळामध्ये त्या लढावया महिलांनी सांगितलं. त्या थांबणार नाहीयेत. त्या व्हाईट कॉलर महिला आहेत. त्या कुणाचाही 1 रुपया न घेता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला आहेत. शेतकरी, शेतमजूर महिला आहेत. त्यांना शासनाने संधी उपलब्ध करून दिली होती, त्याचं त्यांनी सोनं करायचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही सगळ्या जिल्हा स्तरावरच्या, तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी त्याचं मातेरं केलं.
येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय तुम्ही अहवालामध्ये लिहिले आणि कधी अहवाल सादर करणार आहेत हे मी पाहत राहणार आहे. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.